हॅलो, नमस्कार सर. हो, नमस्कार. सर, जसं की तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की वातावरणामध्ये एकदा बदल होणार आहे. हो. आता बरेचशा शेतकरी मित्रांचे आपल्याला फोन सुद्धा येत आहे, की सर जे पुढील वातावरण बनणार आहे, तर ते कसं राहणार? परंतु काही शेतकऱ्यांचे असे बी सुद्धा फोन येत आहे, की सर्व जे पूर्ण मे महिना आहे, तर मे महिन्याचा संपूर्ण अंदाज कसा राहणार? तर त्याबाबत एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. तर शेतकऱ्याला सांगा आज 4 मे 2026. हो, तर शेतकऱ्याला म्हणा की तुम्ही काय करा, शेतीची कामे आटपून घ्या. कारण की कंप्लीट आता 34 दिवस पाऊस राहिलाय. हो, 34 दिवस पाऊस राहिलाय. शेतीची कामे आटपून घ्या. हो, आणि सध्या देखील हळदी असेल तर सध्या अवकाळीचा परत एकदा दोनदा पाऊस पडणार आहे. हो. एक आता येणार आहे 8-9 तारखेला. हां, हां. 8-9 तारखेचा जास्त नाही. फक्त काय होणार आहे विदर्भातच आहे ना, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना. हो, हो. बरोबर आहे सर. पूर्व विदर्भ इकडं हो, आपलं नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा हो, या थोड्या पट्ट्यातच आहे. हो. बरोबर आहे सर. 8, 9, 10चा. हो. पण 15 ते 20 जे पडणार आहे, हां. ते मग पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. हो का? म्हणजे पावसाळ्यात कसा पडतोय तसा. हो, समजा मग ते सर मान्सूनपूर्व पाऊस राहणार. हां, मान्सून पूर्व पाऊस. हो का? हो. आणि मात्र त्याला ना ऊसावाल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा निर्णायक पाऊस राहणार ते. हां, 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 हां. ऊसावाल्यासाठी चांगला राहील, हो. तर हळदीवाल्याचं नुकसान करेल. हळदीवाल्याचं नुकसान करेल. बरोबर आहे. कारण की आणि पुन्हा आणखीन त्याच्यामध्ये संत्रा बागवाल्याचं हे करेन. कारण की त्यांचा ते ताण असं आहे का, हो, मग त्यांनी ताण ठेवायला की नाही, पण त्या संत्रा जर शेतकरी ऐकत असेल हो. संत्राचे, तर बरोबर. त्यांना म्हणा की 15 ते 20चा एक अवकाळी खूप मोठा पाऊस येणार आहे. मग तुम्ही तुमचा ताण कसा द्यायचा ते ठरवा. बरोबर आहे सर. हं. मात्र 15 ते 20 आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल. हां, खूप पडणार आहे. राज्यभर पडणार आहे. हो, मात्र पूर परिस्थिती पाहायला मिळेल का सर मग त्या नाही, पावसामध्ये? पुढे असे नाल्याला पाणी वाहील काही काही ठिकाणी, थोड्या ठिकाणी. हो, समजा पहिला पाऊस असल्यामुळे आपल्याला पूर परिस्थिती एवढी काही पाहायला मिळणार नाही, परंतु हां, पाऊस म्हणजे भरपूर कसं पडणार. जिथं हलकी जमीन आहे ना, काही काही भागात दिसेल समजा ओढ्याला पाणी आलेलं थोडं. हो, हो. हां. बरोबर आहे सर. हं. मात्र सर आता हे जे पुढील वातावरण बनत आहे, म्हणजे चक्रीवादळ आपल्याला असं बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी हे सांगण्यात येत आहे, की 2 चक्रीवादळ बनत आहेत. तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगणार? 2 चक्रीवादळ आहे ना, हं. 2 जरी झाले तर काय होतं, दोन्ही तर एकात सामावून जातात. हो. हे जे मोठं राहील ते त्याला ओढतंय. हो, हो. बरोबर. तर मग त्याच्यामुळे काय होणार आहे, मान्सून जर मी म्हणलो ना, हो. 13 मे आपलं 12 ते 20 मेच्या दरम्यान आता अंदमानमध्ये येणार. तसं तर 12-13 तारखेलाच अंदमानला येणार आहे हो, बरोबर. मान्सून. हो. आणि तिथून मग 10 बरोबर यावर्षी वेळेवर पाऊस पडणार आहे. हो. पण शेतकऱ्याला म्हणा यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, वेळेवर पडणार आहे, पिकं चांगली येणार आहे. हो. आणि परतीचा पाऊस मात्र काही काही ठिकाणी खूपच पडणार. मग परतीच्या पावसामध्ये अतिवृष्टी होईल. हां, 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 हां. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये. हो, हो. बरोबर. सप्टेंबर, ऑक्टोबरचा पाऊस सगळ्यात जास्त पडणार. हो मग का? अतिवृष्टी होईल त्याच्यामध्ये. हां, 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 हां. हं. मात्र मग आपल्याला सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल समजा. हो. हो. मात्र सर आता हे जे 2 चक्रीवादळ आहे, एक बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि एक अरबी समुद्रामध्ये आहे. हे काय होतं, जे मोठं राहील का ते त्याला ओढतंय. हो का? तसं असतं चक्रीवादळाचं. हां, हां. बरं सर हे दोन्ही चक्रीवादळ मग महाराष्ट्रावरती येणार की साईडनंच जाणार? नाही, नाही. आपलं काय होईल, हं. महाराष्ट्र आणि खालून कर्नाटक, हो. आंध्र प्रदेश या हो. दोन्हीच्या मधातून जाईल. हो का? पण जात असताना काय करेन, धुमाकूळ घालून जाईल. म्हणजे खूपच पाऊस पडेल. हो, हो, हो. बरोबर. पावसाळ्यासारखं म्हणून म्हणलं ना, हो. आपण मागच म्हणलं ना, ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे पाऊस पडणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे शेतकऱ्याला म्हणलं शेतीचे कामं रोटायटर जर करून ठेवले, हो. तर पाऊस जर पडला तर एक उल्फा निघून जाते तणाचा. बरोबर आहे. बरोबर बरोबर आहे आहे. ना? हो. हं. जसं की तुम्ही सांगितलं वाई वगैरे करून ठेवा. आता आम्ही शेतकऱ्यांनी वाई वगैरे करून ठेवलेली आहे. काही शेतकऱ्यांची राहिलेली सुद्धा आहे. हो. हो. मात्र सर आता समजा हे जे चक्रीवादळ आहे याच्याबरोबर WT सुद्धा सक्रिय होणार का मग? नाही. WT हे आता काय सक्रिय होतंय, होणार. हां, हां. हे चक्रीवादळ चाललंय तुम्हाला सांगितलं चांगलं बरोबर चाललंय. हो. मग हे काय म्हणणार आहे, मधातून जाईल इकडे दुबईकडे जाईल. मग काय होतंय, मान्सून सुद्धा पोषक राहते. हो. मान्सून काय करत तिकडे खेचला जाते ती. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या इकडे पाऊस पडणार. हो. मे मध्ये आता 8-9 तारखेला आहे ना. 8-9 तारखेला.
सातला होता सध्या, सातला पण आहे. फक्त त्या ह्या साईड नाही, हो इकडं नांदेडचं आदिलाबाद, धर्माबाद, इकडं चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, तिकडं भंडारा, गोंदिया, यवतमाळ, हो हो वर्धा जिल्ह्याकडं. हो. समजा या जिल्ह्यामध्ये आपल्याला हे वातावरण पाहायला मिळेल. हो, 8-9ला थोडं दिसल. हो, मात्र त्यानंतर अजून चांगली उघडीप मिळणार. हो, 8-9चा मग इकडे कोल्हापूरला देखील पडेल समजा पाऊस. हां, 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 हां. कोल्हापूर, इकडे सातारा, हो, इकडे कर्नाटक. हो. पण हे जे पाऊस आहे ना, हं. आता 15 ते 20चा माझा मग खूप पडणार मग राज्यात. 15 ते 20. हो, 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 हो. पश्चिम महाराष्ट्रात, तिकडं हो, पुणे, हो, कोल्हापूर, हो. त्याच्यानंतर इकडं 2 अहिल्यानगर, इकडं हं, हं. मुंबई ह्या पट्ट्यामध्ये, हां. नाशिककडं, हो, नंदुरबार, धुळे तिकडं उत्तर महाराष्ट्राकडं खूप पडेल म्हणते. हो का? मग तिकडे इतका पडेल की त्या ऊसावाल्याचा फायदा होईल, हो, केळीवाल्याचं नुकसान होईल. हो. काहीचा फायदा तर काहीचं नुकसान याच्यात ठरलेलंच असतं. नाही, नाही. नाण्याच्या ते तर 2 बाजू बरोबरच असतात. आहे. हो, हो, हो. ते तर बरोबरच आहे. म्हणजे आता काय वाटतंय उन्हाळ्यात ऊसावाल्याला वाटतंय पाऊस यावा. हो, हळदीवाल्याला वाटतं येऊनच. बरोबर. भुईमूग काढणाऱ्याला वाटतं येऊनच. हो. असे गणित आहेत बघा सगळे. कोणाला बी म्हणजे आपण आपलंच पडतंय. नाही, नाही. बरोबर आहे ना. हो. हो. मात्र सर या पावसामुळे काही मग मान्सूनवरती इफेक्ट पडेल का? काही नाही उलट चांगलं आहे. हो का? गेल्या वर्षी बी असंच झालं समजा. हो, हो. नेमकं इकडे मान्सून अंदमान दाखल होणं आणि हो. चक्रीवादळ झालं. मग त्याच्यामुळे खूप पाऊस पडला. तर यंदा तीच परिस्थिती होती. हो, बरोबर आहे सर. हो. हो. मात्र शेवटच्या आठवड्यातनी मग? अ, परत येईल नाही एकदा शेवटच्या आठवड्यात एकदा येईल. हो पुन्हा का? ऊन तापल, पुन्हा अवकाळी येईल. हो, समजा जेवढी ऊन तापेल तेवढे वातावरण आपल्याला बिघडलेलं पाहायला मिळेल. मी काय म्हणलो होतो त्या दिवशी काय म्हणलं, जिथं उन्हाचा पारा वाढला की तिकडे पाऊस अवकाळी येणार. हो. काल परवा तिकडे अमरावतीकडे बी झाला ना पाऊस थोडा. हो, हो. बरोबर आहे. अमरावतीकडे पाऊस पाऊस झालेला आहे. हो. हो, ऊन तापलं की तिथं स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतोय. हो. मात्र काही सर गारपिटीची शक्यता वगैरे या पावसामध्ये आता? होईल काही भागात होईल. हो का? हो, गारपिटीची शक्यता आहे? हो, नंदुरबारकडे होईल. हो का? हं. मात्र शेतकऱ्यांना आता मग या पुढील 1-2 दिवसामध्ये कामे आटपून घेतली तरी चालेल? शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं काल इकडल्या बऱ्याच भागात गेलो तर आणखी लोकांच्या पाया नाहीत, काहीच नाही. हो, हो. आज तर किती आज 4 मे. बरोबर. तर खरं ना आठवायला पाहिजे कारण की ना आलाय पाऊस आता कंप्लीट 34 दिवसावर आलाय पाऊस. हो, हो. बरोबर आहे. आपण दररोजचं सांगतो म्हणून देतेच. हो. मात्र सर यंदा शेतकऱ्यांचे जे वाई वगैरे आहे ते यंदा लेटच झालेले आहे. हो. हो. मात्र दरवर्षी लवकर होत असतात, पण यावर्षी अडथळा लागलेला आहे. हां, यावर्षी काय झालं सगळं सीझन लेट चाललंय ना. हो, हो, हो. बरोबर आहे. हं. हो. मात्र शेतकऱ्यांना आता कामे आटपायला पाहिजे लवकरात लवकर. पावसाळा लवकर येणार आहे यंदा. हो, हो. मात्र आपल्याला जूनच्या सुरुवातीलाच पावसाळा पाहायला मिळणार. हो. हो. आणि शेतकऱ्याला म्हणा की यंदा चांगला पाऊस पडणार आहे. हो. एल निनोचं काही नसतंय. काही आपलं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, हो. एल निनो वगैरे काही नसतंय. बरोबर. अ, आपल्या भारताला भारतीय मान्सूनच्या प्रक्रियेत 2 समुद्र पाऊस येणार तर येणार, येतो तर येतो. हो. दरवर्षी जूनच्या फक्त काय होतंय हां. 10-12 दिवस मागं पुढं होते पण पाऊस येणार हे निश्चित ठरलेलं असते. हो, हो, हो. बरोबर आहे सर. हो. तर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ठीक.